आज सकाळी तुम्ही स्वयंपाकघरात उभे आहात, कढईत फोडणी टाकायला हात पुढे जातो आणि बाटलीवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं दिसतं रिफाइंड ऑइल. चमकदार पॅकिंग, हेल्दी हार्टचं चिन्ह, हसतमुख कुटुंबाचा फोटो. पण एक क्षण थांबा, खरंच हे रिफाइंड तेल आपल्या शरीरासाठी चांगलं आहे का, की आपण फक्त पॅकिंगवर विश्वास ठेवतोय? गेल्या काही महिन्यात लोकांच्या मनात एक प्रश्न जोरात फिरतोय. 1 किलोच्या पिशवीत 750 ते 800 मिली तेलच येतंय, मग उरलेलं कुठे जातंय? ग्राहकांची फसवणूक होतीये का, आणि सरकार याकडे बघणार का? आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण शांतपणे पण थोड्या सस्पेन्ससह या सगळ्या प्रश्नांची उकल करणार आहोत. कारण हा विषय फक्त पैशांचा नाही, हा विषय आहे आपल्या आरोग्याचा, आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या विश्वासाचा. सर्वप्रथम रिफाइंड म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. साध्या भाषेत सांगायचं तर तेल जेव्हा बियांमधून काढलं जातं तेव्हा त्यात वास, रंग, काही अशुद्धी असू शकतात. त्यामुळे कंपन्या ते तेल अनेक प्रक्रियांमधून नेतात. डिगमिंग, ब्लीचिंग, डिऑडरायझिंग म्हणजेच वास काढणे, रंग काढणे, चव हलकी करणे, आणि शेवटी आपल्याला पारदर्शक, हलकं दिसणारं तेल मिळतं. दिसायला सुंदर, वापरायला सोपं. पण या प्रक्रियेत काय हरवतं? काही तज्ज्ञ सांगतात की जास्त प्रोसेसिंगमुळे नैसर्गिक पोषक घटक कमी होऊ शकतात. मात्र सगळं रिफाइंड तेल वाईटच असतं असंही नाही. प्रश्न आहे आपण किती वापरतो, कसं वापरतो आणि कोणतं तेल निवडतो. आता येऊया त्या 1 किलो पॅकवर. अनेकदा पॅकिंगवर 1 लिटर किंवा नेट वेट 1 kg असं लिहिलेलं असतं. लक्षात ठेवा, किलो म्हणजे वजन आणि मिली म्हणजे प्रमाण. वेगवेगळ्या तेलांची घनता वेगळी असते, त्यामुळे 1 किलो तेलाचं प्रमाण साधारण 900 मिलीच्या आसपास असू शकतं. पण जर खरोखर 750-800 मिलीच येत असेल तर तो गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे खरेदी करताना नेट क्वांटिटी नीट वाचा. काही वेळा लोक पिशवी हलकी वाटते म्हणून शंका घेतात, पण प्रत्यक्षात वजन बरोबर असू शकतं. मात्र जर मोजमापात फरक असेल तर ग्राहक म्हणून तुम्हाला तक्रार करण्याचा अधिकार आहे. ग्राहक हेल्पलाईन, फूड सेफ्टी विभाग किंवा स्थानिक प्रशासनाकडे दाद मागता येते. म्हणजे सरकार बघेल का? हो, पण आपण आवाज उठवला तरच. शांत बसलो तर कोणी येऊन विचारणार नाही. आता मोठा प्रश्न, व्यापारी जनतेला फसवत आहेत का? सगळे व्यापारी वाईट असतात असं म्हणणं चुकीचं आहे. पण बाजारात स्पर्धा प्रचंड आहे. मोठी जाहिरात, मोठा ब्रँड, आकर्षक फोटो यामुळे ग्राहक पटकन प्रभावित होतो. काही वेळा रिफाइंड हा शब्द फक्त मार्केटिंगसाठी वापरला जातो. पॅकिंगवर हिरवळ, शेतकरी, हेल्दी हार्ट हे सगळं बघून आपल्याला वाटतं की हे तेल अगदी शुद्ध आणि परफेक्ट आहे. पण खरी माहिती मागच्या बाजूला छोट्या अक्षरात लिहिलेली असते. कोणत्या बियांचं तेल आहे, किती प्रमाणात आहे, ॲडिटिव्ज आहेत का, एक्सपायरी डेट काय आहे. म्हणून पुढच्या वेळी तेल घेताना फक्त फोटो बघू नका, लेबल वाचा. आता इथून पुढे गोष्ट आणखी रंजक होते. कारण काही लोक म्हणतात रिफाइंड सोडा, RCM हेल्थ गार्ड वापरा. खरंच ते जास्त चांगलं आहे का, की तोही एक ब्रँडेड पर्याय आहे? आणि करडई तेल म्हणजे सॅफ्लॉवर ऑइल ते रिफाइंडपेक्षा खरंच चांगलं आहे का? या प्रश्नांची उत्तरे थेट हो किंवा नाही अशी नसतात. प्रत्येक तेलाची रचना वेगळी, फॅटी ॲसिड्स वेगळे, स्मोक पॉइंट वेगळा. करडई तेलात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट जास्त असू शकतं, जे हृदयासाठी काही प्रमाणात फायदेशीर मानलं जातं. पण जर आपण तेच तेल पुन्हा पुन्हा तापवलं, डीप फ्राय केलं तर फायदा कमी आणि तोटा जास्त होऊ शकतो. त्यामुळे फक्त तेल बदलून सगळं ठीक होणार नाही, वापरण्याची पद्धतही महत्त्वाची आहे. आता तुम्ही विचार करत असाल, मग नेमकं करायचं काय? घाबरायचं का? अजिबात नाही. या व्हिडिओच्या पुढच्या भागात आपण सविस्तर पाहणार आहोत की बाजारात कोणत्या प्रकारची तेलं उपलब्ध आहेत, RCM हेल्थ गार्डबद्दल नेमकं काय जाणून घ्यायला हवं आणि करडई तेल खरंच किती फायदेशीर आहे. तसेच आपण काही सोपे नियम पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मागच्या भागात आपण रिफाइंड तेलाची प्रोसेस, पॅकिंगमधला गोंधळ आणि ग्राहक म्हणून आपली जबाबदारी याबद्दल बोललो. आता थेट मुद्द्यावर येऊया. RCM हेल्थ गार्ड म्हणजे नेमकं काय? काही लोक सांगतात की हे तेल खास फॉर्म्युलाने तयार केलं जातं. त्यात वेगवेगळ्या तेलांचं मिश्रण असतं जे संतुलित फॅट प्रोफाईल देतं. म्हणजे शरीराला लागणारे वेगवेगळे फॅटी ॲसिड्स एकत्र मिळावेत हा उद्देश. ऐकायला छान वाटतं, पण प्रश्न असा आहे, कोणतंही तेल सुपर नसतं. जर आपण प्रमाणाबाहेर वापरलं तर कोणतंही तेल त्रास देऊ शकतं. म्हणून ब्रँडपेक्षा महत्त्वाचं आहे पारदर्शक माहिती, गुणवत्ता तपासणी आणि योग्य वापर. आता करडई तेलाकडे वळूया. करडई म्हणजे सॅफ्लॉवर.
पारंपरिक पद्धतीने काही भागात याचा वापर होत आला आहे. यात लिनोलिक ॲसिडचं प्रमाण जास्त असू शकतं, जे कोलेस्ट्रॉल संतुलनात मदत करू शकतं, असं काही अभ्यास सुचवतात. पण पुन्हा तोच मुद्दा, जर घरात रोज भजी, पुरी, वडा तळले जात असतील आणि तेच तेल परत परत वापरलं जात असेल, तर मग ते करडई असो किंवा रिफाईंड, शरीरावर ताण येणारच. आता थोडं वास्तव बघूया. आपल्या घरी आई किंवा आजी कसं तेल वापरायच्या? अनेकदा घाण्यावर काढलेलं कोल्ड प्रेस्ड प्रकारचं तेल वापरलं जायचं. त्यात नैसर्गिक चव असायची, वास असायचा. आजच्या मॉडर्न जगात आपल्याला पारदर्शक वासरहित तेल हवं असतं, पण कधीकधी नैसर्गिकपणा थोडा स्वीकारला तर फायदा होऊ शकतो. अर्थात प्रत्येकाला कोल्ड प्रेस्ड तेल परवडेलच असं नाही, त्यामुळे आर्थिक बाजूही महत्त्वाची आहे. आता त्या 1 किलो आणि 750-800 मिलीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा स्पष्ट बोलूया. तेलाचं वजन आणि प्रमाण वेगळं असू शकतं, पण जर पॅकवर चुकीची माहिती असेल तर ती गंभीर बाब आहे. अशावेळी सोशल मीडियावर फक्त पोस्ट टाकण्यापेक्षा अधिकृत तक्रार करणं जास्त प्रभावी ठरतं. ग्राहक म्हणून जागरूकता हीच सर्वात मोठी ताकद आहे. आता एक छोटा प्रसंग कल्पना करा. एका कुटुंबात वडिलांना कोलेस्ट्रॉल वाढल्याचं कळतं. डॉक्टर सांगतात, तेल कमी करा, तळलेलं कमी करा. घरात चर्चा सुरू होते. कोणतं तेल वापरायचं? कुणी म्हणतं रिफाईंड, कुणी म्हणतं करडई, कुणी म्हणतं RCM हेल्थ गार्ड. पण शेवटी डॉक्टर काय सांगतात? तेल कोणतंही असो, प्रमाण कमी ठेवा, विविधता ठेवा आणि जीवनशैली सुधारा. म्हणजे फक्त ब्रँड बदलून सगळं ठीक होत नाही. आता तुम्ही विचाराल, मग योग्य निवड कशी करायची? पहिला नियम, एकाच प्रकारचं तेल वर्षानुवर्ष वापरू नका, बदल करा. दुसरा नियम, डीप फ्राय कमी करा. तिसरा नियम, एकदा तळलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरू नका. चौथा नियम, लेबल वाचा, FSSAI नंबर तपासा. पाचवा नियम, आपल्या आरोग्य स्थितीनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता प्रश्न उरतो, रिफाईंड वाईट की करडई चांगलं की RCM बेस्ट? खरं उत्तर असं आहे की योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने वापरलेलं कोणतंही चांगल्या दर्जाचं तेल चालू शकतं. पण अतिरेक, चुकीची माहिती आणि आंधळा विश्वास हेच खरे धोके आहेत. पुढच्या आणि अंतिम भागात आपण या सगळ्याचा सारांश घेणार आहोत, काही धक्कादायक वास्तव बघणार आहोत आणि असा एक साधा प्लॅन तयार करणार आहोत जो तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरेल. आता अंतिम आणि महत्त्वाचा भाग. इतका वेळ आपण तेलांच्या नावांमध्ये अडकलो होतो, रिफाईंड, RCM हेल्थ गार्ड, करडई, पण खरी गोष्ट इथून सुरू होते. आपल्या आजूबाजूला आज हृदयरोग, डायबिटीज, लठ्ठपणा वाढताना दिसतोय. सगळं तेलामुळेच होतं का? नाही, पण तेलाचा वाटा नक्कीच आहे. म्हणून पहिली गोष्ट, भीती नको पण जागरूकता हवी. दुसरी गोष्ट, घरात तेलाचं प्रमाण मोजून वापरा. महिन्याला किती तेल लागतं ते नोंदवा. जर प्रमाण जास्त असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. तिसरी गोष्ट, शक्य असेल तर 2 प्रकारची तेलं आलटून पालटून वापरा. चौथी गोष्ट, तळलेलं कमी, वाफवलेलं, उकडलेलं, परतलेलं जास्त. आता त्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नाकडे शेवटचा कटाक्ष टाकूया. बाजारात काही चुकीचे प्रकार असू शकतात, पण सगळ्यांवर संशय घेण्यापेक्षा माहिती गोळा करा. पॅकिंगवरचं वजन, उत्पादन तारीख, कंपनीची माहिती सगळं वाचा. जर खरंच 1 किलो लिहून 750 मिलीच निघत असेल तर ते गंभीर आहे आणि त्यावर कारवाई होऊ शकते. पण अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः तपासा. आता एक भावनिक क्षण विचार करा. घरातलं लहान मूल तुमच्या हातचं जेवण खातंय. तुम्हाला त्याच्यासाठी सर्वोत्तम हवं असतं. म्हणून तेल निवडताना फक्त किंमत किंवा जाहिरात बघू नका, तर दीर्घकालीन परिणाम विचारात घ्या. आरोग्य ही गुंतवणूक आहे. आज थोडं लक्ष दिलं तर उद्या मोठा त्रास टाळता येईल. शेवटी स्पष्ट सांगतो, रिफाईंड पूर्णपणे वाईट असं नाही, करडई पूर्णपणे परफेक्ट असंही नाही आणि RCM हेल्थ गार्ड जादूचं समाधान नाही. योग्य माहिती, संतुलित वापर आणि जागरूक ग्राहक वृत्ती हाच खरा मार्ग आहे. जर तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखादं कुटुंब योग्य निर्णय घेईल. आणि लक्षात ठेवा, आरोग्याच्या बाबतीत शॉर्टकट नसतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका दैनंदिन वस्तूचा पर्दाफाश करणार आहोत, जी आपण रोज वापरतो, पण तिच्याबद्दल सत्य फार कमी लोकांना माहीत आहे. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.